are watching खबर फेस टू फेस। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। प्रोग्राम रखा है और पुलिस वाले को भी स्वागत किया आपने। बराबर। तो मेरा नाम है PS मोतेवाड़, भारतीय नवनिर्माण लहूजी सेना सेना प्रमुख। भारतीय नवनिर्माण लहूजी सेना के माध्यम से मैं हमारे देश के अंदर जितने भी जाति समूह के लोग हैं उनको न्याय दिलाने का काम ये भारतीय नवनिर्माण लहूजी सेना करती है। सभी जाति धर्म को न्याय देने का काम, सभी जाति धर्म के ऊपर होने वाले अन्य अत्याचार के खिलाफ लड़ने का काम और उनको न्याय देकर उनको एक धीर देने का भी काम हम करते हैं। और पुलिस अधिकारी जो हमको सुरक्षा दिए हैं उनको मैंने निवेदन दिया था, माननीय चिमाजीराव जी आड़व साहब, उनको भी इनवाइट किया था मैंने, लेकिन उनको भारत देश का सर्वोत्तम पुरस्कार है पुलिस अधिकारी को दिया जाता है। राष्ट्रपति विजेता पदक उनको मिला है, इसीलिए उनका भी सम्मान भारतीय नवनिर्माण लहूजी सेना के माध्यम से करना चाहता था। लेकिन पहले भी मैं उनको पुरस्कार मिला था, तभी पुलिस स्टेशन में जाकर मैंने टीम के साथ जाकर उनका स्वागत किया है। आज भारतीय नवनिर्माण लहूजी सेना के माध्यम से साहित्य रत्न हमारे देश के अंदर उनका इतना बड़ा नाम है। वो 1.5 दिन शिक्षण पढ़ाई कर उन्होंने हमारे भारत देश के अंदर तो किया ही है, फिर भी उनको हमारे भारत देश के भी बाहर जाकर रशिया जैसा देश, मॉस्को, उस देश में जाकर उन्होंने छत्रपति शिवाजी राजे उनका पवाड़ा और उनकी शायरी के माध्यम से छत्रपति शिवाजी राजे उनका नाम ये भारत देश के अंदर लेके जाने वाला पहला शायर जो है साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे, उनका आज जन्मदिन मतलब जयंती का दिन है। उनको मैं प्रथमतः अभिवादन करता हूँ, उनको विनम्र अभिवादन कर उनके विचारधारा को भी मैं नमन करता हूँ। और महाक्रांतिवीर लहूजी साल्वे उनको भी मैं नमन करता हूँ। उन्होंने जो काम किया है मातंग समाज के ये 2 वारस और जो हमारे भाई, बड़े भाई बोल के हम मानते हैं बाबा साहेब अम्बेडकर, उनको भी हम तहे दिल से मानते हैं कि उन्होंने भी हमको शिक्षा दी है, एक सीख दिया है कि सीखो, संगठित हो जाओ और संघर्ष करो। संघर्ष किए बगैर कोई भी न्याय नहीं मिलता है। इसीलिए उनके माध्यम से, उनके विचारधाराओं से हमारे अंदर एक ऊर्जा प्रदान होती है, ऊर्जा प्राप्त होती है। इसीलिए हम लड़ते हैं। हमारे देश के अंदर जितने भी जाति समूह के लोग हैं उनके ऊपर जो अन्याय अत्याचार होता है, जो पुलिस यंत्रणा, पुलिस प्रशासन नहीं देखा जाता है, उनको न्याय दिया नहीं जाता है, तब जाके भारतीय नवनिर्माण लहूजी सेना के माध्यम से हमारे माध्यम तक, ये संस्था तक वो मैसेज आता है, वो तकरार, ये निवेदन दिया जाता है कि भाई ऐसा ऐसा है मोतेवाड़ साहब, हमारा ये ऐसा ऐसा अन्याय है, हमारे ऊपर अन्याय हुआ है, आपको न्याय देने का काम करते हैं, ऐसा आपका घोष वाक्य है, अन्याय के खिलाफ लड़ना है, पीड़ितों को न्याय दिलाना है। ये ब्रीज वाक्य, घोष वाक्य जो मैंने निकाला है और स्थापना की है। इसीलिए लोग मुझे बोलते हैं, सभी जाति धर्म के लोग को बोलते हैं। इसीलिए मेरा एक मकसद है कि विचारधारा है कि सभी जाति धर्म को लेके हमको चलना है। महाक्रांतिवीर लहूजी साल्वे जी ने हो या बाबा साहब अम्बेडकर जी ने हो या साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे जी ने हो या छत्रपति शिवाजी महाराज जी ने हो, सभी महापुरुषों ने ऐसा सिखाया है कि सभी जाति धर्म का जो भी न्याय है, हक है, वो दिलाने का काम उन्होंने किया है। उनके माध्यम से हम चल रहे हैं। बहुत ही बढ़िया। और हमारे मालवनी परिसर में, मालवनी क्रीड़ा क्या बोलते हैं इसका नाम, मालाड वेस्ट मुंबई में, महाराष्ट्र राज्य में ये प्रोग्राम हुआ है। साहित्य रत्न लोक शायर अन्नाभाऊ साठे, डॉक्टर अन्नाभाऊ साठे, उनका एक जयंती का प्रोग्राम आज था। भारतीय नवनिर्माण लहूजी सेना के माध्यम से उनके ओर से और मातंग समाज के और हमारे अंबुजवाड़ी परिसर के सभी जाति धर्म के समूह के लोग यहाँ पे शामिल हुए और बहुत ही अच्छा प्रोग्राम हुआ। उस दौरान सभी हमारे सभी पदाधिकारी
लोग कम रहेंगे, लेकिन प्रोग्राम होना ज़रूरी था। ये प्रोग्राम करके हमने दिखाया। आज ये मैसेज देश के अंदर मैं देश तक पहुंचाना चाहता हूँ, देश के नागरिकों तक पहुंचाना चाहता हूँ, क्योंकि मुझे एक बात बोलना है। साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे जी को महाराष्ट्र सरकार ने बोलना चाहिए कि भारत रत्न पुरस्कार देने का काम महाराष्ट्र शासन जो करता है, पुरस्कार देने के लिए जो सिफारिश किया जाता है वो केंद्र शासन, भारत रत्न की पुरस्कार वो केंद्र शासन करता है, लेकिन फिर भी सिफारिश करने की ज़रूरत है। हमने ऐसी मांग माननीय एकनाथराव जी शिंदे साहब और देवेंद्र फडणवीस साहब, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार साहब को मैं ये गुजारिश करता हूँ कि निवेदन करता हूँ कि भारत रत्न पुरस्कार के लिए हमारे विधान भवन में सर्वानुमते, मतलब सभी के विचारधारा से एक मत से, बहुमत से उनको भारत रत्न पुरस्कार की मांग करनी चाहिए। और वो सिफारिश केंद्र सरकार, राष्ट्रपति महोदया या प्रधानमंत्री, देश के हमारे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहब, उनको देना चाहिए। ये मांग मैंने मातंग समाज के और भी मांगे हैं, 32 मांगों के माध्यम से मैंने उनके सामने मांग रखी है। भारतीय नवनिर्माण लघु सेना के माध्यम से मैंने 14 नवंबर 2022 में ये मांग पर मैंने कैबिनेट लगाई, और वो कैबिनेट देश के अंदर पहली कैबिनेट थी। मातंग समाज का एक भी बंदा, अभी तक बहुत सारे हो गए, लेकिन वहाँ पे पाठ पुरावा किया गया नहीं था। पाठ पुरावा किए बगैर कोई भी न्याय नहीं मिलता है। हम लोग क्या करते हैं, आंदोलन करते हैं, आंदोलन करते, दिखावा करते, निकल जाते हैं। फोटो ऐसा न्याय नहीं दे सकता है। बाबा साहब अंबेडकर जी ने हमको सिखाया है, जो आदमी शिक्षित है, जो राइटिंग में देता है, जो राइटिंग में, मतलब इंग्लिश में बात कर रहा हूँ मैं, तो राइटिंग में जो देता है, लिखित देता है, तो इसीलिए ना उनको रिपोर्ट या रिप्लाई देना ही देना है। इसलिए हम वो काम करते हैं। हम आंदोलन के माध्यम से लोगों को न्याय देने का काम करेंगे। कब इतने लाखों करोड़ों बादात में संख्या में ये जो हो रहा है, आंदोलन हो रहा है, उनको न्याय नहीं मिल रहा है, तो फिर हमारा मातंग समाज बहुत मतलब ज़्यादा है, लेकिन बाहर नहीं आता है। उनको बाहर लाने के लिए मैं 30 साल से ये समाज सेवा के माध्यम से मैं काम करता हूँ। और हमारे भारत देश के अंदर सभी जाति धर्म को तो न्याय देता ही हूँ, लेकिन हमारे खास करके हमारे जो बौद्ध समाज है, हमारे मातंग समाज है, ये दोनों हम भाई भाई है। हमारे अंदर बहुत सारे लोगों ने मतलब ये तेढ़ निर्माण, मतलब क्या बोलते हैं उसको, की कोशिश कर दी है। लेकिन मैं नहीं मानता हूँ कि बाबा साहब अम्बेडकर जी को मैं मानूंगा तो हमको देश में जीने का हक, सम्मान से जीने का हक मिलता है। इसलिए बाबा साहब को छोड़ के मैं कभी जाऊंगा नहीं। इसलिए मैं बहुत सारे प्रोग्राम में बोला हूँ, बोलते बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा ये अलग है, अलग नहीं है। हमारे बाबा साहब अम्बेडकर के वजह से हम लोग आज सूट बूट में रहते हैं, कोर्ट में रहते हैं। एक भी दिन ऐसा नहीं है कि उनके माध्यम से जो मैं काम करता हूँ, वो सूट बूट में चलना बाबा साहब अम्बेडकर जी ने हमको सिखाया है। हम लोग जब तक अच्छा कपड़ा पहनेंगे नहीं, अच्छा बोलेंगे नहीं, हम अच्छा पढ़ के सीखेंगे और लिखेंगे नहीं, तब तक हमारे समाज को कभी भी न्याय नहीं मिलता है। इसीलिए हमारा समाज के बच्चे, आने वाली पीढ़ियाँ, आने वाली नस्लियाँ, वो उनको ना बाहर लाने का हम कोशिश कर रहे हैं। हमारी जो आने वाली जो पीढ़ी है, अभी उनको शिक्षित करने के लिए मैंने भारतीय नवनिर्माण लहुजी सेना के माध्यम से जो बैठक लगाई 14 नवंबर 2022 को मंत्रालय में, कक्ष क्रमांक 2 7वां मंजिला, ये कैबिनेट मंत्री और क्या बोलते हैं सीएम साहब के माध्यम से उनको भी जाके मैं डायरेक्ट बात किया। अभी तक का 30 बार मैंने सीएम साहब को प्रत्यक्ष रीत्या मतलब डायरेक्ट मैंने जाके बात किया है, और वो मांगे पूरे करने के लिए मैंने किया है। अभी मुझे लगता है आज कितना 16 तारीख है, आज ही रिमांड माननीय मुख्यमंत्री महोदय के माध्यम से सामाजिक न्याय विभाग को दिया गया है। कुछ दिन में, कुछ ये हफ्ते में अभी मातंग समाज के 32 मांगों पर जो चर्चा होने वाली है, मुख्यमंत्री महोदय और सभी महाराष्ट्र के जितने भी डिपार्टमेंट के, जिला डिस्ट्रिक्ट के
जो सचिव होते हैं, जो मंत्रालय के सभी सचिव होते हैं, सभी सचिव के माध्यम से, वो 32 सचिव के माध्यम से मैं मीटिंग लगाने वाला हूँ, वो चर्चा करने वाला हूँ। जो मांगे पूरी हुई है उनका मैं स्वागत करता हूँ, जो मांगे अभी भी नहीं हुई है, अभी भी मतलब आप अमला क्या बोलते हैं उसको, वो माध्यम से हम अमल बजावनी करने के लिए हम चर्चा सत्र वहाँ पे करना चाहते हैं, उनके माध्यम से हम संदेश पहुँचाना चाहते हैं। भारत रत्न पुरस्कार अगर हमारे साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे जी को मिलेगा तो हमारे देश के अंदर जो भी शोषित पीड़ित जनता है, कामगार जनता है, सभी वर्ग को एक स्वाभिमान ये खड़ा हो जाएगा, स्वाभिमान से जिएंगे। क्योंकि भाई 1.5 दिन पढ़ाई किया हुआ इंसान क्या कर सकता है, इतनी कादम्बरियाँ, इतनी मतलब सभी किताबों का उन्होंने निर्माण किया, ये खाने की बात नहीं है। ऐसा इंसान हमारे इंडिया को तो छोड़ो लेकिन पूरे देश में विश्व में पैदा नहीं हो सकता, इसीलिए उनको भी विश्व रत्न कहला जाता है। आज साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे जी की जयंती पर मैं आज कहना चाहता हूँ कि उनको भारत रत्न दिया जाए। और मंत्रालय में, अभी मैं मंत्रालय का बाद में बताता हूँ, लेकिन उसके पहले मैं मीडिया के माध्यम से मैं बताना चाहता हूँ, हमारे देश के अंदर जो महाराष्ट्र से मंत्री लोग, यहाँ से उप मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, स्पीकर, उन्होंने जो अमित जी गोरके ये माध्यम से रशिया जाकर मास्को यहाँ पे एक अर्धाकृति का पुतला वहाँ पे उद्घाटन समारोह हुआ, बहुत जल्लोष से हुआ। एक और दूसरी बात, वहाँ पे तैलचित्र लगाया गया। मैं ये कहना चाहता हूँ, उसी दिन मैं मंत्रालय जाके सीएम साहब को बताया और मैंने ईमेल भी करवाया देश को, भारत के हमारे देश के प्रधानमंत्री जी है, राष्ट्रपति महोदया है, उनको भी मैंने ईमेल द्वारा में पाठ पुरावा किया और मैंने बताया कि रशिया में जाकर आप स्वागत करना चाहते हैं तो महाराष्ट्र का हमारा मातंग समाज का बहुत बड़ा दैवत, उनका स्वागत महाराष्ट्र में क्यों किया नहीं जा रहा है, ये सबसे बड़ी दुख की बात है। इसीलिए मैंने उनको बताया, लेटर के माध्यम से मैं बताया कि भाई उनको भारत रत्न दिया जाए और वो उनका तैलचित्र मंत्रालय के प्रवेश द्वार में लगाया जाए। महाक्रांतिवीर लहुजी साल्वे जी का भी प्रवेश द्वार में तैलचित्र लगाया जाए। ये सभी मांगे हैं। हमारे देश के अंदर जो भी गरीब महिला है, हमारे समाज के ऊपर अन्याय अत्याचार होता है, बलात्कार किया जाता है, बलात्कार करके वो महिला को बूटी किया जाता है, जला के राख किया जाता है, ये सब अत्याचार दूर होना चाहिए, यही मेरा मकसद है। आज के जयंती के अवसर पर मैं कहना चाहता हूँ आपको, मैं हमारे सभी देशवासियों को भी मैं शुभकामना देना चाहता हूँ और मेरी वाणी को यहीं पे ख़त्म करके जय हिंद, जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र, इतना करके मेरी वाणी को विराम देता। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे जनक साहित्य सम्राट साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो। याच्यासाठी विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही तसा प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे वर्ग करावा आणि भारत रत्न द्यावा। व तसेच मी भारत देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर समजतो आपल्याला पत्र केलेलं साहेब, परंतु माझ्या अण्णा भाऊंना भारत रत्न देऊन सन्मानित करावं, कारण आपल्या भारत देशाचा नागरिक, आपल्या भारत देशाचे मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री रशियाला जाऊन सन्मान करतात, त्याच्या ऐवजी भारत देशाकडून सन्मान झाला
पाहिजे या दृष्टिकोनातून मी विचार करणारा व्यक्ती आहे. या भारत देशातून रशियाला जाऊन सन्मान करतात किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून ज्या दिवशी रशियाला मॉस्को या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं अर्धपर्यंत पुतळा उभा केला, तिथं उद्घाटन सोहळा झाला, त्याला चित्रात अनावरण केलं गेलं, त्याच दिवशी मी बोललेला आहे. त्याच दिवशी पत्र ईमेलद्वारा प्रत्यक्षरित्या जाऊन भेटून शिंदे साहेबांना दिलेला आहे की साहेब तुम्ही तिकडे सन्मान करण्यापेक्षा त्या महाराष्ट्रात सन्मान करा. महाराष्ट्राचा आमचा वाद भारत देशाच्या बाहेर जाऊन सन्मान तिथे रशियामध्ये होतोय. त्या महापुरुषांचा सन्मान भारतरत्नासाठी पुरस्कारासाठी तुम्ही शिफारस करा आणि मंत्रालयामध्ये त्यांचं तेलचित्र उभा करा. खऱ्या अर्थाने या आजच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना खरी आदरांजली अर्पित होईल या दृष्टिकोनातून मी सांगू इच्छितो. माझ्या तमाम समाज बांधवांनो, तुम्ही माझा वेळातला वेळ काढून इथे आलात, सर्वांनी आलात, माझा मान सन्मान केला. कारण मी मान सन्मान करून येणारा व्यक्ती नाही. पवार साहेब, मी देशातल्या प्रत्येक मंत्र्याला मान सन्मान देऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना सन्मानित करतो आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांना कायदेशीररित्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आणि यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम इथे होतो आहे असे मोठेवाडजी, माझे सहकारी दीपक कांबळेजी, लालजी वर्गीस मॅडम, उपस्थित सर्व पदाधिकारी. मला थोडा एक अर्जंट कार्यक्रम आहे आणि माझे 4:30 पासून मालाडीसला लोक वाट बघत आहेत. इथेच आता 4:45 झाले. मी खरं मोठेवाड साहेबांना सांगितलं होतं मी 4:15ला निघणार. तुमचा कार्यक्रमच लेट चालू होतोय, परंतु मला जायचं आहे, तर माझी अडचण तुम्ही समजून घ्याल असं मी समजतो. मला आनंद आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंती महोत्सवानिमित्त जाहीर सभा ही ठेवलेली आहे. लहुजींच्या नावाने आपली संस्था उभी आहे. लहुजी साळवे ज्यांना आद्य क्रांतिकारी गुरु म्हटलं जातं, एक असं घराणं जे शिवाजी महाराजांच्या बरोबर ज्या लहुजी साळवेंच्या परिवारातल्या म्हणजे त्यांच्या आजोबांनी, खापर पंजोबांनी यांनी काम केलं. अनेक अतिशय निर्भीड आणि साहसी घराणं अशी त्यांची ओळख होती. असे लहुजी साळवे ज्यांना वस्ताद साळवे म्हणायचे. मैडम, लहुजी साळवे नाम ये बहुत बड़ा है मराठी महाराष्ट्र में, स्पेशली मातंग समाज में, क्योंकि ये लहुजी साळवे जी के जो दादाजी थे, पिताजी राघोजी साळवे, इन्होंने तो शेर के साथ लड़ाई की. वो जीते शेर को पकड़ के लाकर महाराज के दरबार में लेके आए थे. बोलो, उनके दरबार में लेके आए थे. और लहुजी साळवे भी ऐसे एकदम, उनका बॉडी एकदम बॉडी बिल्डर जैसा था और अंग्रेजों के विरुद्ध बहुत लड़े. यानी उनके सामने उनके पिताजी को मार दिया गया, अंग्रेजों ने उनको हराया और तभी उन्होंने कसम खाई, जीऊंगा तो देश के लिए और मरूंगा तो देश के लिए. ये लहुजी साळवेंनी सांगितलं. आणि एवढंच नाही, नुसतं बोलले नाही तर कथनी और करनी में फर्क होता है. तर आचार आणि विचार याच्यात एकवाक्यता असली की विकार निर्माण होत नाही. आणि लहुजींनी फक्त सांगितलंच नाही तर आजन्म ते इंग्रजांच्या विरोधात लढले. त्यांनी एक आखाड़ा तैयार किया जिसमें क्रांतिकारकों को सिखाया. वो ये सोच रहे थे, थोड़ा थोड़ा मैं हिंदी है इनके बोलता हूँ, हाँ, और ये कुछ लोग हैं शायद समझ पाएंगे. वो इसके लिए लड़े कि अंग्रेजों के विरुद्ध अगर लड़ना है तो यंगस्टर्स को आगे आना पड़ेगा, जवान लोगों को आगे आना पड़ेगा, उनको प्रशिक्षित करना पड़ेगा. ये उनको मालूम था और इसीलिए उन्होंने तरुणों को प्रशिक्षण देने के लिए अखाड़ा तैयार किया. आपको मालूम है उनके अखाड़ा में कौन कौन तालीम लेने के लिए आते थे?
प्रशिक्षण लेने आते थे। लोकमान्य तिलक, महात्मा फुले, चाफेकर बंधु, आदि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, इतने बड़े बड़े लोग जिनको ट्रेनिंग इन्होंने दी। यानी पुढच्या भावी भारताच्या क्रांतिकारकांना घडवण्याचं अतिशय मोलाचं काम दीपक कांबळे, लवजी साळवे यांनी केलं। एवढंच नव्हे, जब आपके लिए और एक बात, क्योंकि आप शिक्षा क्षेत्र से जुड़ी हुई है, महात्मा फुले जी ने यानी सावित्रीबाई फुले जी ने जब पहला स्कूल चालू किया तो इस महाराष्ट्र में उसका बहुत बड़ा विरोध हुआ। एक महिला पढ़ती है और महिला पढ़ने को जाती है, इसका बहुत विरोध हुआ, क्योंकि सावित्रीबाई फुले ने स्कूल चालू किया और उनको बहुत तकलीफ दी समाज के उस वक्त के लोगों ने कि एक महिला कैसा सिखा सकती है और महिला उनको कैसा सिखा सकती है। कुछ कुछ लोग तो मानवी गंध, टॉयलेट वो भी फेंकते थे उनके ऊपर, यहाँ तक उन्होंने उनकी छेड़ निकालते थे, जाते तो रास्ते में गाली देते थे। तब उनको स्कूल चलाना डिफिकल्ट होगा, तब उनके मदद के लिए अगर कोई पहले कोई आया होगा तो लहूजी सालवे जी, वस्ताद सालवे, उन्होंने महात्मा फुले जी को कहा डरो मत, मैं आपके साथ हूं। और उनके तालीम के यंग जवान बच्चे सावित्रीबाई फुले जी के साथ बॉडीगार्ड जैसे जाते थे और उन्होंने इस तरह स्कूल चालू किया। यानी सिर्फ क्रांतिकारकों को पढ़ाना नहीं, तो समाज सुधारना का काम सही मायने में उस वक्त। और सबसे बड़ी बात, अलग सोच रखना, समाज के उस वक्त के विचारों को भेद कर एक अलग विचार समाज में जो रखता है उसके लिए अपने आप को झोंक देना, ये अपने आप में बहुत बड़ी बात थी आणि तेच लवजींनी केलं। आणि म्हणून त्या लवजींच्या नावाने तुमची संस्था आहे, त्यामुळे तुम्हाला निडर होऊन काम करायलाच पाहिजे मोठेवाड साहेब। तुम्हाला स्वतःला झोकून देऊन स्वतःला विसरूनच काम करायला पाहिजे। आणि माझी इच्छा आहे तो समाज, आज मातंग समाज मागे आहे, त्या मातंग समाजाला पुढे आणण्यासाठी जे जे तुम्ही कराल त्याच्याबरोबर हा विनोद शेलार आणि त्याची भारतीय जनता पार्टी तुमच्याबरोबर आहे। आमच्या सरकारने आता अण्णाभाऊ साठेंचं चिराग नगरला स्मारक होणार आहे। किती वर्ष अडकलेले स्मारक होतं ते आता अस्तित्वात काही महिन्यात येईलच। वस्तादजींचं पण स्मारक जे कित्येक वर्ष अडकलं ते सुद्धा याच सरकारने आता केलं। ही स्मारक का करायला लागतात? ही स्मारक आपल्याला प्रेरणा देत असतात, कारण तरुणांसमोर एक आदर्श ठेवायला लागतो। तरुणांनी तो आदर्श जगावा यासाठी तो पुतळा, ती प्रतिमा तर ते एखाद्या टॉनिक सारखं काम करत असतं आणि म्हणून हे स्मारक तिथे निर्माण व्हायचं होतं, ते आम्ही केलं। येणाऱ्या म्हणजे आता इथेच नव्हे, अण्णाभाऊ साठेंची तर भारताच्या बाहेर रशियामध्ये देवेंद्र भाऊंनी जाऊन तिथे जाऊन अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तिथे उभारायला मदत केली आणि तिकडे जाऊन त्यांचं रशियामध्ये स्वागत केलं। किती मोठी एका भारतीय शाहिराची समाज सुधारकाचा पुतळा रशियासारख्या देशाने लावावा, हीच फार मोठी गोष्ट आहे आणि ती झाली आणि कर्तृत्वाने होतं। कधी मला असं वाटतं की काही लोक त्यांचं अफाट कर्तृत्व असताना सुद्धा अजूनही आपल्या देशामधल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे। खरं तर लवजी साळवे हे फक्त मातंग समाजासाठी नाही आहेत, हे पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाचे सुद्धा आद्यगुरू आहेत। यांचा आदर्श सर्वांनी पाळला पाहिजे। कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुद्धा असंच व्यक्तिमत्व आहे की ज्याला आपल्यासारख्या सर्व लोकांनी फॉलो केलं पाहिजे। आपल्या प्रत्येक जनतेला आजीवन मेहनत करून या समाजाला नाही तर देशाला पुढे नेण्यासाठी जे आत्मिक पाठबळ द्यायला लागतं ते आत्मिक पाठबळ देण्याची
एक मोठी खाण म्हणजे हे दोन महापुरुष आहेत असं मी मानतो. मी आता जास्त काय बोलत नाही, कारण ह्या दोघांबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. मलाही कार्यक्रमाला जायचं आहे आणि आता मॅडम आल्या आहेत. मॅडम पण एक अतिशय असं व्यक्तिमत्व आहे, कारण मी तर सगळ्या शाळांशी संबंधित आहे. पार मी त्या अंबानी काय काय मोठ्या शाळा भरपूर मोठ्या लोकांना घेतात, म्हणजे इंटरव्ह्यू घेतात. आधी इंटरव्ह्यू पास झाला की त्याला बोलवायचं आणि त्यांना 95 आणि 98% मिळवायचं. त्याच्यात काय फार मोठं आहे, ते कोणी पण करतं. पण मॅडमच्या शाळेत कोणाला इंटरव्ह्यू घेत नाहीत. जो येईल तो आपला. मराठीत एक म्हण आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक वाक्य है, बहुत अच्छा वाक्य है. वो बोलते कार्यकर्ता के बारे में वाक्य है, कार्यकर्ता मिळेल तसा घ्यावा. समाज में जो कार्यकर्ता मिलता उसको जैसा मिलता वैसा लेने का आणि पाहिजे तसा घडवावा, उसको मोल्ड करने का. वैसा ही मैडम है. समाज के जो बच्चे नीचे के तबके के जैसे मिलते वो लेते हैं. हाँ, कोई भी आए वो अपना, और उसको उसमें कुछ निर्माण करते हैं. उनको अपने जैसा ढालकर समाज का एक प्रमुख अंग बनाने की फैक्ट्री मैडम स्कूल के नाम पर करती है. इनके लिए जोरदार था. मोठेवाड साहेब, तुम्ही पण हे जे व्रत अंगीकारलेलं आहे, मी माँ भगवतीच्या चरणी प्रार्थना करेन की ही जी तुमच्यामध्ये शक्ती आहे, सतत कार्यरत राहण्याची वृत्ती आहे, सोकून देण्याची वृत्ती आहे, कार्याप्रतीची तुमची तळमळ आहे, विचारांप्रतीची तुमची तळमळ आहे, या येणाऱ्या दिवसामध्ये तशीच ठेवा. आणि या मालाडच्या मालवणीच्या परिसरामध्ये जेवढे म्हणून तुमच्या समाजाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी काही कॉन्क्रीट योजना आखायची असेल तर मला जरूर सांगा. कारण मला फक्त अशा कार्यक्रमातून भाषण करण्यात इंटरेस्ट नाही. माझं थोडंसं वेगळं आहे कामाची स्टाईल. मला नुसतं भाषण द्यायला, येऊन भेटून जायला, हाय हॅलो करण्यात मजा नाही. मला ॲक्च्युअल काम करण्यात आणि ॲक्च्युअल बदल घडवण्यात इंटरेस्ट आहे. ते मला आनंद जास्त देतं. माझ्याबद्दल भरपूर कोण चांगलं बोललं, माझ्याबद्दल सत्कार केला तर मला नाही जमत. ते माझा स्वभावच झाला आहे तो. परंतु उलटं आमची मदत घेऊन कोणीतरी काहीतरी समाजात बदल घेऊन आला तर ते मला जास्त आवडतं. तर असं काही काम असेल तर मला जरूर सांगा. थोडी अडचण आता एकच आहे की आता 15-20 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला करता येणार नाही. या 10 दिवसात काय करता आलं तर करू, परंतु आचारसंहिता संपल्यावर, इलेक्शन झाल्यावर, इलेक्शनमध्ये आम्ही जिंकून येऊ न येऊ, आम्हाला तिकीट मिळो न येऊ, आमची पार्टी येऊ न येऊ, आम्ही तुमच्याबरोबर सेवेला नेहमी असणार. याच्यामध्ये तुम्ही मात्र शंका ठेवू नका, एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बराचसा विरोध करतात आपल्या समाजातून असो वा गोरगरीब समाजातून असो, त्या सर्वांना विरोध करण्यात आला. कारण त्यावेळेस ब्राह्मणशाही होती. आज ब्राह्मणशाही नाही आहे. ब्राह्मणशाही लवजी साहेबांनी समाप्त केलेली आहे. ज्यावेळेस लवजी साळवे सावित्रीबाई फुले तर त्यांना सपोर्ट करणारं कोणी नव्हतं, तर लवजी साळवे हे एकमेव असे होते की त्यांना सपोर्ट करण्यासाठी समोर होते. क्रांतीचा जो सुरुवातीचा लढा जो आहे तो लवजी साळवेने जिंकलाय. त्यांच्या तालमीमध्ये मोठमोठे क्रांतिकारक तयार झालेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले असतील, वीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, असे मोठमोठे क्रांतिकारक या लवजी वस्तादांच्या रणंगणामध्ये तयार झालेले आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची असा पुढा नेलेला. ज्यावेळेस मुलींना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले शाळा सुरुवात करत होते, तर त्यावेळेस त्यांच्या शाळेमध्ये एकही मुलगी येत नाही. तर लवजी साळवे यांनी सुरुवात काय केली की माझी पुतणी, मी माझी पुतणी पहिली जे आहे ते तुमची विद्यार्थिनी असेल म्हणून त्यांना पाठवून देण्यात आलं. आणि ते पहिली जे विद्यार्थिनी होती ती होती आद्यक्रांती मुक्ता साळवे.
मुक्ता साळवे ही इंग्रजांना ठामपणे विचारते की सांगा माझा धर्म कोणता, माझी जात कोणती. कारण माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारा धर्म आम्हाला पाहिजे आहे तो कुठे आहे. जर तुम्ही आम्हाला माणसाला स्पर्श करण्यात जर मुभा देत नसाल, आम्हाला आमचा देव कोणता आहे तर त्याला जर भेटण्याची जर मुभा देत नसाल, तर मला सांगा की आमचा धर्म कोणता, आमचा जात कोणती. जर तुम्ही कुत्र्याला देव मानता, गाढवाला देव मानता, बैलाला देव मानता, तर माणसाला माणूस का मानू नये. याच्यासाठी लढा देणारे जे पहिले इंग्रजांना पत्र लिहिणारे होते ती मुक्ता साळवे होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आता ती वेळ नाहीये, फक्त आता वेळ आहे शिका, संघटित व्हा आणि समाज सुधरवा. संघर्ष करायची तर गरज नाहीये, कारण संघर्ष बाबासाहेबांनी केलेला आहे, अण्णाभाऊ साठेंनी केलेला आहे, सर्वांनी संघर्ष केलेला आहे. आता फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे, आपला समाज कशा पद्धतीने सुधरवता येतो. तर त्यासाठी एकमेव उपाय आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाशिवाय सर्वोपाय नाही. पण आपला समाज त्या शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे. का? कारण आपण गरिबीच्या जुलमाखाली आपण गरीब आहोत हीच आपल्या मनामध्ये धारणा आहे, त्यामुळे आपण शिक्षणापासून दूर जात आहोत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण गरीब नाहीत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला आरक्षण निर्माण करून दिलेलं आहे. कारण आपण गरीब नाहीये, फक्त आपल्या मनामध्ये न्यूनगंड असा आहे की आपण गरीब आहोत, आपल्याला शिक्षण होणार नाही. तर शिक्षण होते. जो कोणी आतापर्यंत शिक्षण शिकला तो कधीच माघारी आला नाही. पण आपल्या समाजामध्ये अशी ध्यानधारणा आहे की आपण गरीब आहोत, आपल्याला शिक्षण घेणं शक्य नाही. तुम्हाला सांगू इच्छितो आजही आपल्या देशामध्ये बरेचसे मातांग असतील, बौद्ध असतील किंवा इतर जातीचे बहुजन वर्गातील लोक असतील, हे सर्व शिक्षणामुळेच पुढे आले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तोच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला ते प्राशन करायला पाहिजे. आपला समाज दुसरीकडेच वळला जात आहे. आपला समाज दुसरीकडेच वळला जात आहे. तो आहे आता सध्याच्या स्थितीमधलं राजकारण. मी एक विनंती करू इच्छितो की माणसाने राजकारणाकडे न वळता समाजकारणाकडे वळा, म्हणजे आपोआपच आपल्या समाजाची स्थिती सुधरेल. जे काही राजकारणी आहेत ते पक्ष बदलत असतात. या पक्षातून त्या पक्षात जातात, त्या पक्षातून त्या पक्षात जातात, आणि आपण काय करतो, त्यांची चाकरी करत असतो. तो माझा भाऊ, तो माझा भाऊ, तो माझा भाऊ. पण तो भाऊ कधी तुमच्या मदतीला येणार नाही. फक्त तुमच्या मदतीला येते तर ते म्हणजे फक्त शिक्षण. तुम्ही कधी पहा, शिक्षण शिकणारा कधीही उपाशी मरत नाही. त्याच्या डोक्यामध्ये अनेक बुद्धी निर्माण केल्या जातात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आणि तर आपले काय हाल असणार आहे, जसं पूर्वी होती तीच असणार आहे. आपल्याला कुठे समाजामध्ये मान होता नाही. पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, लवजी साळवेंनी, अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला सर्व मार्ग मोकळे करून दिलेले आहेत. त्या मार्गावर आपल्याला चालायचं आहे. तो मार्ग म्हणजे फक्त एकमेव म्हणजे शिक्षण. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो अजून एक, की आपल्या समाजामध्ये एक न्यूनगंडता आहे. ती न्यूनगंडतामध्ये महिला किंवा पुरुष आणि स्त्री, मुलगी आणि मुलगा हा भेदभाव सोडून टाका. आपण आपल्या घरामध्ये महिलेला, मुलीला जास्तीत जास्त शिक्षण द्या. कारण सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेलं आहे की मुलगी शिकली म्हणजे 2 घरचा संसार वाचला. 2 घरची प्रगती झाली. मुलगी शिकली, प्रगती झाली. म्हणून सांगू इच्छितो की मुलींना शिक्षण द्या. आणखी दुसरी एक गोष्ट अशी सांगू इच्छितो की तुम्हाला बरेचसे जण पालक काय करतात आपल्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये की मला 100% टक्केवारी पाहिजे, 99% टक्केवारी पाहिजे, तू शिकलाच पाहिजे, तू जास्तीचाच अभ्यास केला पाहिजे. ते पण धडपण टाकून. तुम्हाला एक विनंती करतो
कारण मुलामध्ये शिक्षण हे महत्त्वाचं आहे, पण दडपण असणं. कारण दडपणाने माणूस शिकतो, पण तो स्वतः कधीच काबिल होत नाही. त्याला काबिल बनव, कारण तो स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे. त्याला शिक्षण द्या, त्याला जे शिक्षण आवडते ते शिक्षण. कारण या जगामध्ये असं नाही आहे की तुम्हाला 100% मिळाले पाहिजे. तुम्हाला 50% मिळाले तर तुम्ही समोरच्या गोष्टी करू शकत नाही, असंही नाही. फक्त मी एक सांगू इच्छितो की शिक्षण हे महत्त्वाचं आहे, शिक्षणाशिवाय तरुण नाही. मी सांगतो तुम्हाला, आता आपण आजूबाजूने पाहत असाल मारवाडी, त्यांचं शिक्षण किती झालेलं असते, किंवा इतर जातीचे लोक असते त्यांचं शिक्षण किती झालेलं असते, कोणी सांगू शकेल? जास्तीत जास्त 10वी 12वी डिग्री याच्यावरती नाही. जर शिकले तर ते CA, कलेक्टर, ICA, ठीक आहे. त्यानंतर मोठमोठे पदाधिकारी रेल्वेमध्ये. तुम्ही रेल्वेमध्ये पाहत असाल तर सर्वात जास्त कुठले असतात? बाहेर राज्यातले. आपल्या महाराष्ट्रातले असतील नाही, आपल्या महाराष्ट्रातले जर असतील तर ते फक्त सफाई कामगार असतात. का? जो महापुरुषाने दिलेला जो आदर्श आहे, हा आदर्श आपण जर त्याच्या आदर्शाचं जर पालन केलं तर त्या खरं शिक्षणाची गरज आहे, आणि ती खरी शिक्षण आहे. आज कमी शिकली जी मंडळी आज आपल्याला महापुरुषांनी जे दिलेले विचार आचार हे जर आपण आचरणात आणत, थोडक्यामध्ये आपण विचार मांडायचे. वेळ खूप झालेला आहे, ट्रॅफिक जाम होते, आपल्याला पुढे जायचं. मॅडम, आत्ता माझे मित्र महाराष्ट्र खत्ताम शाहीर, माझे बंधू अजून कांडगे उपस्थित. मित्र ज्याची आपण जयंती साजरी करतो, अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्हा मावळ तालुका वाटेगाव या ठिकाणी एका मांग वस्तीमध्ये 1 ऑगस्ट 1920 झाला. आणि अण्णासाहेबांचं जीवन खूप गरिबी जीवन होतं. ते पायी तेव्हा अण्णासाहेब शिक्षणाला गेले. केवळ 1.5 दिवस त्यांनी शाळा शिकली. शिक्षण असताना सुद्धा एवढं साहित्य लिहिलं की त्यांचं साहित्य जगात असतं. अण्णाभाऊची ख्याती आणि प्रसिद्धी रशियामध्ये आहे. रशियामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य असतं. अशा अनेक देशामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य अभ्यासामध्ये आहे. परंतु ज्या अण्णाभाऊनं जगाला संदेश दिला आणि जगाची ख्याती आहे, त्या माणसाच्या जयंतीला धामस्तंभता देखील वाटतो. कारण आमचा समाज आणखी शिक्षित आहे, शिकलेला नाही, म्हणून आपली परिस्थिती आहे. जास्त बोलायचं वाटत नाही, कारण खूप बोला वाटतं, परंतु लोक फार कमी आहेत, खंत वाटते. म्हणून आपले आमदार खासदार नाहीत, नगरसेवक नाहीत. आज बघा आपल्या भावाचे माणसं किती आमदार खासदार आहेत, मंत्री आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, बौद्ध समाजाचे, चांभाराचे. आज 15 आमदार आहेत. आपला एक आमदार नाही, कारण आपण जयंतीला हजर राहत नाही, आपली एकजूट नाही, बोलावं कोणाला काही समजत नाही मित्र. म्हणून भविष्यामध्ये आपल्या समाजाची एकजूट होणं काळाची गरज आहे. शिक्षण घेणं गरजेचं आहे. आपली ताकद वाढण्यासाठी काळाची गरज आहे मित्र. आता केलेली नसते, मिटिंग असू दे, मिटिंग कसं केली असते, पण मागण्याची ताकद नाही म्हणून ते निघून गेले. मेन कारण आहे. म्हणून अशा माणसांना ताकद होणं काळाची गरज आहे. ज्या दिवशी तुमच्याकडं एक 500,000 मतांचं एक असेल, आपण जर मत एकत्रित केलं तेव्हा असे आमदार आपल्या पाया पडतील. ही एक काळजी गरज आहे मित्र. जयंत्या होणं बरोबर आहे, जयंत्या होणं काळजी गरज आहे, त्याचबरोबर आपले सामाजिक एकजूट होणं काळजी गरज आहे. त्यात बोलत नाही मित्र. जयंतीसाठी करतो ते आपल्या शिपाई आपला काही इतिहास आहे. अण्णाभाऊंचा इतिहास जगात काय असतोय,
लहान गोष्ट नाही, ती खूप महान व्यक्ती आहेत. लहूचा मोठा इतिहास आहे. आपण एवढं मोठं असता सुद्धा आपला राजकीय वारसा आहे. ज्या देशाला आपण काय फडकवला त्याला सर्वात जास्त योगदान मानवाचं आहे. मातंग समाज ही फार मोठी जात आहे. आपला मोठा इतिहास आहे. एवढं असून सुद्धा आपण संघटित नाही, वाईट वाटतं. म्हणून बाबांनो जयंतीला काही असं म्हणणार नाही, परंतु आपले एकजूट महत्त्वाचे आहे. दाखवून द्या मी विनंती करतो. बोलणार नाही. आपल्या मॅडम बसलेल्या आहेत, ते आपले विचार मांडतील. पुन्हा एकदा पसरवाना माझा प्रेमाचा क्रांतिकारक जय लहोजी. जय भीम. धन्यवाद.